गोष्ट बोलत नाहीये. राजकारणाला कदाचित आपण कंटाळलो असू, त्यामुळे आपण हे ऐकत नाही. मी एकच गोष्ट तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्वांनी वोटिंग करायला पाहिजे. हे मी याकरिता सांगतो की मी जेव्हा विषय शिकवायचो त्यावेळेस मी शिकवायचो सोशल सायन्स, आणि सोशल सायन्समध्ये एक विषय असतो राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की आपल्या संस्था, त्याच्यामध्ये एक असतं की विधानसभा, लोकसभा. त्याच्यामध्ये आपण लोकांना निवडून देतो. लोकशाहीची व्याख्या अशी आहे की लोकांसाठी काम करण्यासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी जे असतात ते आपणच देतो. कुणी भलतंच कुणीतरी येत नसतं, आपल्यामधूनच तिथे जातात. मग आपल्यामधून जाण्यासाठी सगळे इच्छुक असतात. मग एक कसा निवडायचा, त्यासाठी असते निवडणूक. हे सगळ्यांना माहिती आहे. पण निवडणुकीमध्ये जर मतदान पूर्ण पद्धतीने चांगलं झालं तर आपली लोकशाही अधिक सक्षम बनत असते. आणि याच्यामधून तुम्ही एक मेसेज तुमच्या मुलांना देत असता. जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो की वाचन आपण केलं तर मुलं वाचन करतात, मोबाईल आपण बघितला तर मुलं मोबाईल बघतात. जर आपण मोबाईल बघतो आणि मुलांना सांगितलं की वाचन करा, तर तो अधिकार आपण गमावतो, कारण आपण मोबाईल बघत असतो. तसंच इथून पुढे तुमच्या मुलांना एक सजग नागरिक बनवायचा असेल आणि भारताला एक सक्षम लोकशाही बनवायचा असेल तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही वोटिंग करणे फार गरजेचं आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी वोटिंगमध्ये सहभाग घ्यावा. तुमच्या इच्छा, तुमच्या आवडीनिवडी हे तुमचा अधिकार आहे.